शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी. आज 6.5 लाख शेतकऱ्यांना 637 कोटी रुपयांचे अनुदान वाटप होणार आहे. यामध्ये अतिवृष्टी, गारपीट, नुकसान भरपाई मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी सविता खरात. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई मिळणार आहे. याबद्दल सविस्तर माहिती आपण आज बघणार आहोत. ही रक्कम कशी मिळणार आहे, केव्हा मिळणार आहे, याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत. परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. चला तर आता सविस्तर माहिती समोर बघूया. जिल्ह्यात वर्षभरात 6.5 लाख शेतकऱ्यांना 637 कोटी रुपयांचे अनुदान. जिल्ह्यात 2022 आणि 23 या कालावधीत झालेली अतिवृष्टी, सततचा पाऊस, गारपीट आणि अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी 6,56,959 शेतकऱ्यांना सुमारे 637 कोटी 78 लाख रुपयांची मदतरूपी अनुदान मंजूर झाले आहे. हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री यांनी सांगितली आहे. मार्च 2023 मध्ये अवेळी पावसामुळे जिल्ह्यात 11,793 शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. या शेतकऱ्यांना 10,41,47,583 शेतकऱ्यांना एप्रिल 2023 मध्ये झालेल्या अवेळी पावसाच्या नुकसानीतील मदत 46,93 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 या कालावधीत शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई देखील करण्यात आलेली आहे. 27,530 शेतकऱ्यांना 19,55 लाख रुपयांची मदत देण्यात आलेली आहे, असेही महसूल मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. या दरम्यान गारपीट व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अनुदान मिळाल्याने शेतकऱ्यांचे स्वागत केले आहे. जिल्ह्यामध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी सुमारे 2,55,068 शेतकऱ्यांना शेती पिकांचे नुकसान झाले होते. महसूल आणि कृषी विभागाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यातून या शेतकऱ्यांना 291 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. याच दरम्यान अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील सततच्या पावसामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून 2,92,750 शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून 241 कोटी रुपयांची मदत दिली आहे.